कळा विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुट झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ विन शंभो मज कोण तारी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्दत्रय जननी देवाची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपे सेवे करता घेतलेली उभी ज्ञानी यांचे राजे माऊली महाविष्णू ज्ञानोबाराय त्यांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथातील आज आपण सेवेकरता घेतलेले आहे. तरी झडझडणी वाहिला गई भक्तीची वाटे लाग तेने तू पावसी अभंगन राम माझी. प्रवचन सेवेचं निमित्त गेल्या 1 वर्षापासून आपल्याच परिसरात श्रद्धास्थान परमपूजनीय कैलासवासी साध्वी पुंजामाईंच्या या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीमध्ये चालत असलेला हा एकादशीच्या निमित्ताने ज्ञानयज्ञ त्याचबरोबर फराळ सुंदर असं नियोजन या ठिकाणी देवस्थान ज्यांच्या भूमीत आहे असे असणारे पंढरी वस्ती त्याचबरोबर या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन श्री हरिभक्तपरायण बालू महाराज वामनराव पाटील पंढुरे यांच्या असणाऱ्या या कष्टामधनं तसेच समस्त ग्रामस्थ पुनदगाव या सर्वांच्या असणाऱ्या योगदानामधनं त्याचबरोबर इमामपूर गोणेगाव पाचेगाव पुनदगाव या सर्व ग्रामस्थांच्या असणाऱ्या सहकार्यामधनं भव्य दिव्य असं असणारं हे पुंजामाईंचं मंदिर या ठिकाणी उभा राहिलेलं आहे. अजून बरेचसं काम या ठिकाणी मंदिराचं बाकी आहे. कारण घर हे आपल्यासाठी बांधायचं असतं आणि मंदिर हे समाजासाठी बांधायचं असतं. आत्ताच या ठिकाणी गेल्या 8 दिवसापूर्वी आपल्या परिसराचं श्रद्धास्थान परमपूजनीय शांतीब्रह्म गुरुवार्य महंत भास्कर गिरजी बाबा यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्या चरण कमलाने या भूमीला पवित्र केलेला आहे. संतही संताकडे जात असतात. माणसाने माणसाच्या बरोबर जोडलेला संबंध हा स्वार्थी असतो, पण संतांनी संताच्या बरोबर जोडलेला संबंध हा ईश्वराशी कॉन्टॅक्ट करून देतो. म्हणून आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाला परमार्थ कडू लागतो. महाराज माऊलींना विचारलं तर माऊली सुंदर उत्तर देतात. विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तू गोडू जीवासी झाला. माऊली म्हणतात सध्याच्या लोकांना विषय आवडतो, आपण सहज देवाला मागत असतो. महाराज म्हणतात विषय वडी भुलला जीव आता याची कोण करील कीव. जो जीव विषयाने ग्रस्त झालेला आहे त्याची कीव भगवंत करत नाही. म्हणून नेहमी संत चरित्राचा विचार केला की भक्ती समोर येते. म्हणून आजची ओवी सुंदर आहे. तरी झडझडणी वाहिलानी ये भक्तीची वाटे लाग. या भावड्या समाजाने संतांना विचारलं, महाराज आम्हाला देव प्राप्त करून घ्यायचंय, आम्हाला संसारामध्ये सुख प्राप्त करून घ्यायचंय, नव्हे तर आम्हाला आमच्या या मनुष्य जन्माचं सार्थक करून घ्यायचंय. महाराज म्हणतात बाबा या भूतसृष्टीवरती अनेक जीव जन्माला आले. काही सरपटणारे आहेत, काही पाण्यामध्ये चालणारे आहेत, जिभेना दूध असणारे पाणी पिणारे आहेत,
काही 6 महिन्यातनं एकदाच जेवतात, मग रवंत करतात. काही दिवसभर खातात, रात्री रवंत करतात. आणि असा एक प्राणी आहे का ज्याला किती खायला दिलं ना तरी तो खातही राहतो आणि खाण्याची इच्छा संपत नाही. तो कोणता माणूस? तो म्हणजे 2 पायाचा माणूस. त्याला रिटर्न चक्र म्हणतं शास्त्र. त्याला पोट एवढंच असतं महाराज, पण एवढ्याशा पोटासाठी, इतभर पोटासाठी करीतोसी आटाटी, इतभर पोटासाठी. महाराज म्हणतात इतभर पोटासाठी रात्रंदिवस माणूस पळत असतो. का करीतो आटाटी? तुका म्हणे पोट. तुकोबाराय म्हणतात अरे या पोटाच्या पाठीमागा लागल्याच्या नंतर ना तुम्हाला संसार चांगला करता येतो ना तुम्हाला परमार्थ चांगला करता येतो. म्हणून आज वारीची एकादशी आहे. आज आपल्या परिसराचं श्रद्धास्थान गुरुवारी वैकुंठवासी परमपूजनीय बनशी बाबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीमध्ये सुंदर असाच पायदिंड सोहळा माऊलींचा प्रस्थान झालाय. आपल्या परिसराच्या वतीने स्वागत आहे. म्हणून हे वारीचं प्रवचन आहे, एकादशीच्या निमित्ताने आहे. बंगला बांधण्यासाठी मुलं प्रयत्न करतात, त्या बंगल्यामधले फक्त घरातले लोक राहतात. पण जे मंदिर बांधण्यासाठी प्रयत्न करतात ना त्या मंदिरामध्ये देव राहतात. म्हणून लक्षात ठेवा महाराज, तुम्हा मला सर्वसामान्य जीवाला थोडा त्रास होतो विशेष नाही. या साधी पुंजामाई जेव्हा या परिसरामध्ये आल्या, त्यांनी जेव्हा या परिसरामध्ये वास्तव्य केलं, पहिल्या प्रथम तर त्यांना हीन म्हणून या ठिकाणी लोकांनी निंदवलं. आणि समाजाची तर पहिली भूमिका आहे, समाज त्या झाडाला जास्त दगड मारतो ज्या झाडाला फळं जास्त येतात. पहा तुम्ही, ज्या झाडाला फुलं जास्त असतात ना ते झाड जास्त वाढत नाही. ज्याला शेंगा जास्त असतात ते तुटून पडतं, त्याला म्हणतात शेवगा. काय पण जे जमिनीच्या बुडाला राहतं आणि किलोपेक्षा जास्त त्याचं वजन तयार होतं त्याला म्हणतात भोपळा. काही लोक शेवग्याच्या शेंगासारखे असतात, काही लोक भोपळ्यासारखे असतात. महाराज म्हणतात या जीवाला जन्माला घालत असताना भगवंताने त्याच्या पोटी पंचविकार जन्माला घातले. म्हणून माऊली म्हणतात तरी झडझड निवाहिला निग ये भक्तीचे वाटे लाग, तेने तू पावसी अभंगरीची धाम माझी. अरे तुला ज्या देवाची प्राप्ती करायची ना तो देव तुला तेव्हा प्राप्त होईल जेव्हा तुझं मन त्या देवाचे चरणी स्थिर होईल. म्हणून संतांना विचारलं तर संत सुंदर उत्तर देतात, देवा माझे मन लागू तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दी. देवा माझे मन लागू तुझे चरणी, नामस्मरणा घडो संत समागम, हाची माझा नेम सिद्धीने. देवा माझे मन लागू तुझे चरणी, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, वाऊगाची भ्रम नको देवा. देवा माझे मना लागू तुझे चरणी. संत बोलत असताना देवाला एवढंच मागतात, देवा तुला द्यायचंच असेल ना मला तर अनेक नलगे माईक पदार्थ. देवा मला संसारातलं काही नको, मला घर नको, मला काही नको, सोनं नको, नाणं नको. मला जर पाहिजे असेल ना देवा फक्त एकच गोष्ट मला पाहिजे. काय? संतांना जर विचारलं ना तुम्ही का हो महाराज तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं, आपल्याला विचारलं आपल्याला काय आवडतं, आपण सांगतो मला खीर आवडते, मला पुरी आवडते, मला भजे आवडतात, मला खिचडी आवडते. पण संतांना विचारलं तुम्हाला काय आवडतं, संत म्हणतात आम्हाला काहीच आवडत नाही. आवडे देवाशी तो ऐका प्रकार. माझ्या देवाला जे आवडतं ना ते मला आवडतं. नुसतं नामस्मरण करण्याला काहीच अर्थ नाही महाराज. जुनी म्हणाय गळ्यात माळा आणि बगलात फासा. जास्त बांधा कोरायचे काम माळकरीच करतात. रागीव देऊ नका, माये चालू आहे म्हणून सांगतो. जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, खूप काही करायचं ना ते देवासाठी करा आणि थोडं काही करायचं ना ते स्वतःसाठी करा.
अनेक संत मांदियाळी झाली आपल्या विश्वामध्ये. त्यामध्ये एक संत झाली श्री संत सावता महाराज. एक दिवस सावता महाराजाची पत्नी त्यांना बोलू लागली, अहो पंढरपूरची वारी जवळ आली, हजारोच्या संख्येनं लोक दिंड्या पंढरपूरला जातात आणि सगळे संत आपली निंदा करतात. म्हणले सगळे पंढरपूरला येतात. मला बिगर खिचडी खाल्ल्याची गरज आहे. महाराज म्हणतात बाबा सगळे पंढरपूरला जातात, पण आपण पंढरपूरला जात नाही, निंदनीय आहे. सावता महाराज किती देवाच्या जवळ होते पहा, किती जवळ होते. सावता महाराजांनी स्वतःच्या पत्नीच्या समोर एक कृत्य केलं. समोर कांद्याचा ढीग पडलेला होता. त्या ढिगामधला एक मोठा कांदा घेतला, समोर ठेवला आणि पत्नीला सांगितलं डोळे बंद कर. पत्नीने डोळे बंद केले. तिला विचारलं तुला काय दिसतं याच्यात? सर्वसामान्य नवऱ्याने जर बायकोला विचारलं काय दिसतं, तू विषय बोलायला नको, आपला तो विषय नाही. तिला विचारलं पत्नीला तुला काय दिसतं याच्यामध्ये. ती पत्नी सामान्य माणसाची नव्हती बरं का. लक्षात ठेवा, भाग्यवान संताची पत्नी बनणं सुद्धा नशीबच आहे. जगद्गुरु तुकोबाराची पत्नी जिजाऊ काय कडक स्वभाव होता. नेहमी त्या विठ्ठलाला शिव्या द्यायची. अरे देवा, अरे तुझ्या नादी लागल्यामुळं माझ्या नवऱ्याचं संसारात लक्ष लागत नाही. रात्रंदिवस घेतला येईना की निघाला पंढरपूरला, घेतला येईना की निघाला पंढरपूरला. आणि तिकडून येताना दक्षिणा पाकिट नारळ काहीच आणत नाही. ती परंपरा आता निघाली, पूर्वी नव्हती. आता पोट भरायसाठी खूप बाबा झाली. ती परंपरा हा तेव्हा नव्हती. महाराज म्हणतात पोथ्या विकोनिया पोट भरती तुका म्हणे जाती नरका माझे. अरे देवाच्या नावावरती पैसा कमवा, पण देवाच्या नावावरती कमवलेला पैसा जर तुम्ही देवाला लावला तर एक दिवस समाज तुम्हाला रथात मिरवेल. नाही मिरवत समाज. लक्षात ठेवा, तुम्ही आज इथं आहात ना, उद्या तुम्ही कुठं जाणार हे तुमच्या हातात नाही, ते माझ्या भगवंताच्या हातात आहे. म्हणून संत भजन करत असताना म्हणतात मुझे मेरी मस्ती कहा लेके आई, जहां मेरे अपने सिवा कुछ नाही. मुझे मेरी मस्ती कहा लेके आई. सूरदास महाराज म्हणतात मला माझ्या देवानं कुठं आणून ठेवलं, जिथं मी आणि माझा देव सोडून मला कुणी दिसत नाही. संसारामध्ये राहून सुद्धा देवाला प्राप्त करण्याचं काम या वारकरी संतांनी केलं पहा. वारकरी संतांनी केलं. पूर्वीच्या काळी दिंड्या निघायच्या ना, त्यावेळेस दिंड्याला ट्रक नसायच्या, दिंड्यामध्ये फोर व्हीलर नसायच्या, दिंड्यामध्ये सिस्टीम नसायची, पण एक त्यावेळेस हाडाचे मारकरी असायचे. कशाचे? हाडाचे मारकरी असायचे. डोक्यावरती पीठ बांधून लोक पंढरपूरला जायची. आता दिंडी काढली, दिंडीमध्ये जर भाजीत नमक कमी पडलं तर दिंडी काढणारे लोक घोडा लावतात. काही काही लोक तर म्हणतात यांचा धंदा झाला. अरे बाबा, दिंड्या काढून जर बंगले बांधले असते तर बुवा लोक रोज एका गावाला कशाला फिरले असते.